मसाले भातापेक्षा थोडासा वेगळा असा हा वांगी भात नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी काय करायचं तर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला 2 तमालपत्री, त्याचबरोबर चक्री फूल, 4 लवंगा आणि 4 मिरी घालून घ्यायचे आहेत। ते तेलामध्ये 2-3 सेकंद आपल्याला परतवून घ्यायचं। ते तेलामध्ये लगेच करपतात, त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा आणि परतवून घ्यायचं आपल्याला हे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लांबट चिरलेला एक मोठा कांदा, टोमॅटो 1 आणि मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। आता हे तेलामध्ये छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये इथं मी वांगी कट करून घेतली आहेत अशा पद्धतीने। ह्याचे लांबट काप करून घेतलेले आहे। ही वांगी पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत। त्याचबरोबर इथं अर्धी वाटी शेंगदाणे पण घालायचे आहेत आपल्याला। शेंगदाणेने छान अशी चव त्या भाताला येते। त्याचबरोबर पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे। तर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं त्याचं प्रमाण वाढवू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तीही छान अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। हे मिक्स करून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा। तर मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे। कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता, पण जास्त चिकट नको, थोडासा मोकळा व्हायला पाहिजे भात। आता आपण तांदूळ घातला की छान असा तो तेलामध्ये परतवून घ्यायचा, म्हणजे भात पण असा मोकळा होतो। तांदूळ तेलामध्ये परतवून झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। जर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी गरम पाणी घालून घ्यायचं। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की बारीक गॅसवर, एकदम बारीक गॅसवर आपल्याला हा भात 15 ते 20 मिनटं छान असा शिजू द्यायचा आहे। 20 मिनिटांनंतर हे बघा मस्त असा तो फुललेला आहे आणि शिजलेला आहे। आता हे थोडासा आपण मिक्स करून घेऊया। तर कलर बघू शकता की किती छान आलेला आहे आणि मस्त मोकळा असा झालेला आहे। आणि मसाले भातापेक्षा थोडासा हा खायला वेगळा लागतो, नक्की करून बघा। इथं आपला वांगी भात खाण्यासाठी तयार आहे। शेवटी थोडंसं ह्याच्यावर ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं किसून टाकायचं, म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते। तर तुम्ही पण या पद्धतीने वांगी भात नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।